हॅलो वॉरियर्स. लाखो विद्यार्थी MPSC परीक्षेची तयारी करतात, पण 3-4 वर्ष रात्रंदिवस अभ्यास केल्यानंतर सुद्धा जेव्हा रिझल्ट येत नाही त्यावेळेला कुठेतरी मुलं डिप्रेस्ड होतात. आणि त्यातच जर एखादा रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये आपल्या जवळपासचं कोणी लागलेलं असेल किंवा आपल्या ओळखीच्या कोणाचं सिलेक्शन झालेलं असेल तर त्याच्यानंतर मात्र हा त्रास आणखीनच वाढतो आणि नेमकं आपलं काय चुकतं हे समजत नाही. बऱ्याचदा तुम्ही अभ्यास करत असतात, 24/7 फक्त अभ्यासाच्या वातावरणामध्ये राहत असतात, 24 तासातले 12-12, 14-14 तास तुम्ही पुस्तकांसोबत असतात, पण तरीसुद्धा रिझल्ट येत नाही. कारण अभ्यास करताना काही चुका आपल्याकडून होतात, त्या आपल्या लक्षात येत नाहीत किंवा आपला अभ्यास नेमका प्रोडक्टिव्ह आहे की नाही हे आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे आजचं जे सेशन असणार आहे, या सेशनमध्ये तुमचा अभ्यास योग्य दिशेने चाललाय की नाही हे तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्येच समजेल. एक सेल्फ टेस्ट पण मी तुम्हाला देईन, त्या टेस्टच्या स्कोरनुसार तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास जो आहे तो नेमका आत्ता ट्रॅकवरती आहे की मला त्याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला समजून घ्यायचं की नेमका आपला अभ्यास ट्रॅकवर नाही आहे म्हणजे काय होतं. समजा तुम्ही रोज लेक्चर्स पाहताय, पण तुमचा स्वतःचा असा अभ्यास होत नाही. आता तुम्ही म्हणाल लेक्चर पाहताय आणि अभ्यास होत नाही, असं कसं काय असू शकतं. पहिली गोष्ट म्हणजे डेली बेसिसवरती तुम्ही मे बी 3-4 लेक्चर्स जे आहेत ते पाहताय, पण स्वतःहून पुस्तक घेऊन याच्यातलं काहीच तुम्ही वाचत नाही आहात. समजा तुमच्या स्टडी टार्गेटमध्ये 3 ते 4 टॉपिक दिलेले आहेत, या 3 ते 4 टॉपिकचं तुम्ही फक्त लेक्चर पाहताय, तुम्ही स्वतःहून पुस्तकातून त्याचा अभ्यास नाही करत आहात, तुम्ही स्वतःच्या मेंदूला थोडाही याच्यामध्ये ताण देत नाही आहात, तर लक्षात ठेवा की इथे तुम्ही तुमच्या अभ्यासापेक्षा किंवा तुमच्या लर्निंगपेक्षा कंटेंट कन्झम्पशन जास्त करत आहात. आपण दिवसभरामध्ये जेव्हा पण फोन घेऊन बसतो, आपण हजारो वेळा स्क्रोल करतो, हजारो वेळा आपण ते जे शॉर्ट व्हिडिओज असतात, रील्स असतात ते पाहतो. ज्या वेळेला आपण तो व्हिडिओ पाहतोय त्यावेळेला आपल्याला काहीतरी भावना ज्या आहेत आपल्या मनामध्ये त्या जाणवतात, काहीतरी फिलिंग्स जाणवतात. एखादी जर तुम्ही सॅडवाली रील पाहिली तर तुम्हाला लगेच वाईट वाटायला लागतं. पुढच्याच मोमेंटला जर तुम्ही एखादी राग आणणारी रील पाहिली तर तुम्हाला लगेच रागही येतो. पुढच्याच मोमेंटला जर एखादी फनी रील आली तर तुम्हाला लगेच आनंदही होतो, तुम्ही हसायलाही लागतात. म्हणजे आपल्या फिलिंग्सवरती पण आपला कंट्रोल नाही आहे. काही सेकंड्समध्ये आपल्या फिलिंग्स पण चेंज होत आहेत. सेम जेव्हा तुम्ही म्हणजे शेवटी जर तुम्हाला विचारलं दिवसाच्या शेवटी की तुम्ही आज एवढ्या सगळ्या रील्स पाहिल्या, समजा तुम्ही 1 तास स्क्रोल करता, तुम्हाला जर विचारलं तर त्यातली एखादी दुसरी रील तुम्हाला आठवेल, बाकीच्या रील तुम्हाला आठवणार नाही की तुम्ही काय पाहिलेलं आहे. सेम अभ्यासाच्या बाबतीत जेव्हा तुम्ही खूप सगळा फक्त कंटेंट कन्झ्युम करताय थ्रू युअर स्क्रीन, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टॅब असेल, कम्प्युटर असेल, कुठूनही ज्यावेळेला फक्त तुम्ही कंटेंट कन्झ्युम करताय त्याच्यावरती प्रोसेसिंगच होत नाहीये, तर ती गोष्ट तुमच्या लक्षात राहत नाहीये. तुम्हाला हा फील येईल की मी 4 तास 5 तास लेक्चरसाठी दिलेत, मी एका जागेवरती बसून राहिलोय, पण त्याचा ॲक्च्युली तुम्हाला एक्झामच्या वेळेला किती फायदा होईल हे थोडंसं डाऊटफुल असेल. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही कंटेंट करताना, कुठलाही सब्जेक्ट, कुठलाही टॉपिक करताना आधी स्वतः काय करू शकता, पुस्तकांची मैत्री करणं गरजेचं आहे. पुस्तकांपासून दूर जाल तर रिझल्ट येणार नाही. UPSCचं स्टुडंट पहा, त्यांचा म्हणजे असं नाही की त्यांना क्लासेस अवेलेबल नसतात वगैरे, सगळं असतं, पण तरीसुद्धा ती मुलं एक एक पुस्तक 10-10, 12-12 वेळा वाचतात. मग आपली पुस्तकांसोबत मैत्री आहे का? माझ्या कितीतरी स्टुडंट आहेत ज्यांच्याकडे पुस्तकच नाही आहेत आणि ते डायरेक्ट विचारतात की मॅम फक्त लेक्चर्स पाहून होईल का? लेक्चर्स पाहून होतं, पण ते कधी होतं, मग तुम्हाला 10 पट जास्त मेहनत घ्यावी लागेल. फक्त लेक्चर पाहून सिलेक्शन होणार नाही, ते लेक्चर पाहावं लागेल, तुम्हाला नोट्स काढावे लागतील, मॅक्झिमम क्वेश्चन सोडवावे लागतील, परत परत तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला रिवाईज कराव्या लागतील, तेव्हा तुमचं सिलेक्शन होईल. पण जर तुम्हाला असं वाटतं असेल की मी आज एक लेक्चर पाहिलं आणि बस झालं, मला तर ते लेक्चर पाहिल्या पाहिल्या समजलंय, ते पाहिल्या पाहिल्या समजेल, लक्षातही राहिलेलं असेल कदाचित काही कालावधीसाठी, पण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाल त्यावेळेला मात्र तिथे तुम्हाला ते आठवण्याची शक्यता कमी असेल. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे तो नवीन नवीन सोर्सेस वाढत आहेत. समजा तुम्हाला एक टॉपिक अभ्यासायचा आहे कुठलाही, किंवा एक सब्जेक्ट अभ्यासायचा आहे, तुम्ही काय करताय, त्या टॉपिकसाठी तुमचं बुक पण पाहताय, प्लस तुम्ही यूट्यूबवरचं एखादं लेक्चरही पाहताय, प्लस तुम्ही जर एखादा कोर्स किंवा क्लास किंवा बॅच घेतलेली असेल त्याच्यामध्ये जे लेक्चर आहे तेही पाहताय, प्लस तुम्ही टेलिग्रामवरती त्याच्या नोट्सही सर्च करताय, प्लस तुम्हाला आणखी एखादी PDF त्याच्यावरची मिळते आहे का हेही पाहताय. म्हणजे एका चॅप्टरसाठी, एका लेसनसाठी, एका सब्जेक्टसाठी तुम्ही जर एवढा सगळं सोर्सेस वापरत असाल, हे सगळे सोर्सेस कोण वापरतात माहिती का? ज्यांना शिकवायचं आहे.
म्हणजे जर मला तुम्हाला भूगोल शिकवायचं आहे तर मी फक्त सौदी सरांचं बुक रेफर नाही करणार, त्याच्यासोबत जे बाकीचे प्रकाशन दीपस्तंभासारखं वगैरे असेल तर तेही मी घेईन. का? कारण मला तुम्हाला सगळ्या म्हणजे त्या टॉपिकची इत्थंभूत माहिती द्यायची. पण जेव्हा तुम्ही स्वतः ते अभ्यासताय, तुम्ही जर सातत्याने रेफरन्सेस बदलत राहिलात तर कुठल्याच एका कंटेंटवरती तुमची कमांड जी आहे ती येणार नाही. आणि जर ती नाही आली तर तुमचा रिझल्ट जो आहे तो तुमच्यापासून ॲटोमॅटिकली दूर जाणार. ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांना विचारा की तुम्ही अभ्यास करताना किती रिसोर्सेस वापरले. त्यांची बुकलिस्ट अगदी छोटीशी असते. सो नेमकं काय वाचायचं हा जर प्रश्न तुमच्यासमोर असेल तर तुमचा अभ्यास तितका प्रोडक्टिव्ह नाही आहे, कारण सोर्सेस बदलण्यात तुमचा वेळ जाईल, तुमची रिव्हिजन होणार नाही. कारण जर तुम्ही एक कंटेंट एका बुकमधून करता त्याला तुम्ही 4 वेळा रिवाईज करू शकत असाल. जर तुम्ही 4 पुस्तकांमधून तोच टॉपिक करत असाल, 4 पुस्तकं रिवाईज करणं हे प्रॅक्टिकली तुम्हाला एक्झामपूर्वी पॉसिबल होणार नाही. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा एवढा मोठा ट्रॅप आहे ना की इथे मुलांना ही गोष्ट ज्या मुलाच्या लक्षात आली त्याचे रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतात. अभ्यास तर होतोय, पण जेव्हा मी PYQ सोडवत आहे किंवा मी एखादी टेस्ट सोडवत आहे तेव्हा मात्र मार्क्स कमी येत आहेत. हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग असू शकतो तुमच्या स्टडीमधला. जर तुमचा अभ्यास होतोय, तुम्हाला असं वाटतं की मी अभ्यास करत आहे पण टेस्ट सोडवताना मार्क्स येत नाही आहेत, PYQ सोडवताना मार्क्स येत नाही आहेत, प्रश्न बरोबर येत नाही आहेत, देन तुमचा स्टडी प्रॉपर लाईनवरती नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण ज्यावेळेला एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासताय त्यावेळेला मी आधी पण सांगितले की तो टॉपिक मला फक्त समजणं आवश्यक नाही आहे. त्या टॉपिकवरती जे प्रश्न विचारले जातील ते प्रश्न मला टॅकल करता आले पाहिजेत, ते प्रश्न मला सोडवता आले पाहिजेत. 90 डेज चॅलेंजमध्ये एक गोष्ट मी सुरू ठेवलेली आहे, ते म्हणजे टॉपिक नंतर टेस्ट देते. काही टेस्ट ज्या आहेत त्या पेंडिंगला आहेत, म्हणजे अजून मिळालेल्या नाही आहेत स्टुडंटना. बट इकॉनॉमिक्सची ज्या वेळेला मी म्हणजे इकॉनॉमिक्स जेव्हा मी सुरू केलं आणि मी डे 1लाच टेस्ट दिली, मुलांना तो वेळेला फील येतो की हां म्हणजे मी आज जे काही दिवसभरामध्ये अभ्यासले मला कळतंय की माझा अभ्यास ट्रॅकवरती आहे की नाही. जे प्रश्न म्हणजे आयोगाची लँग्वेज कधी कधी तुमच्या पुस्तकामध्ये जे विधान दिलेलं आहे जसंच्या तसं आयोग नाही विचारत, त्याच्यासाठी काहीतरी वेगळे शब्द आयोगाने वापरलेले असतात, मग ते आपल्याला नाही समजत, किंवा त्याची वाक्यरचना जी असते ती वेगळी असते, ती आपल्याला नाही समजत. हे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेला कळलं पाहिजे. आणि अल्टिमेटली तुमचं गोल काय आहे? मी जरी आज 10 तास अभ्यास केला, मला ते 10 तासामध्ये वाचलेली सगळी पानं माझी तोंडपाठ असावीत हे माझं अल्टिमेट गोल नाही आहे. माझं गोल काय की ज्यावेळेला मी एक्झाम हॉलमध्ये बसेन त्यावेळेला मला त्या 10 जे काही मी दिवसभरामध्ये वाचलेलं आहे त्याच्यावरती जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत, ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे अभ्यास करतानाच या गोष्टीची काळजी तुम्ही घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही रिव्हिजन सतत पुढे ढकलत आहात का, हा प्रश्न स्वतःला विचारा. म्हणजे आपल्याकडे एक टेंडन्सी आहे, अभ्यास ज्या वेळेला करायला सुरुवात केली जाते त्यावेळेला पहिल्यांदा मी सिलेबस पूर्ण करेन, सगळा सिलेबस, आणि मग त्याच्यानंतर मी रिव्हिजन करेन. पण हा पण एक ट्रॅपच आहे ना, कारण जर तुम्ही अख्खा सिलेबस कंप्लीट कराल आणि त्याच्यानंतर रिव्हिजनचा विचार कराल तर लक्षात ठेवा की सिलेबस पूर्ण होईपर्यंत तुम्ही आधी जे वाचलेले ते तुम्ही कम्प्लिटली विसरलेले असाल. म्हणजे रिव्हिजन हा वेगळा भाग नाहीये, रिव्हिजन हा तुमच्या स्टडीचा भाग आहे. जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, सिलेबस अभ्यासताय, त्याला जसं तुम्ही अभ्यास म्हणताय, रिव्हिजन पण तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. सो जेव्हा जेव्हा तुम्ही टॉपिक एखादा अभ्यासताय, तो टॉपिक झाला किंवा तुमचे 2-3 टॉपिक झाले त्याच्यानंतर त्याला रिव्हिजन देणं हे गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही वारंवार त्या गोष्टी रिवाईज करत राहाल त्यावेळेला त्या तुम्हाला आठवतील. जर तुमचा अप्रोच हा असेल की मी हिस्ट्री कंप्लीट केले, जॉग्राफी कंप्लीट केले, पॉलिटी केले, इकॉनॉमिक्स केले, सायन्स केले, आता मी रिव्हिजन स्टार्ट करेन, तोपर्यंत जे तुम्ही हिस्ट्री वाचलेलं आहे ते तुम्ही विसरून गेलेले असाल. हिस्ट्रीची रिव्हिजन होईपर्यंत जे जॉग्राफी वाचलेले ते तुम्ही विसरून गेलेले असाल. त्यामुळे जे 3 लेअर रिव्हिजन टेक्निकबद्दल मी बोलले होते ती रिव्हिजन टेक्निक फॉलो करा, किंवा ॲटलिस्ट 24/7/30 ही जी टेक्निक सांगितलेली होती ते फॉलो करा. पण रिव्हिजन प्रॉपरली करा आणि त्याला अभ्यासाचा भाग समजा. आणखी एक, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणं, ॲनालिसिस करणं हाही अभ्यासाचा भाग वाटत नाही. त्यांना असं वाटतं की मी जर क्वेश्चन सोडवत बसलो तर मी अभ्यास कधी करणार, मी ॲनालिसिस करत बसलो तर ॲनालिसिसमध्ये खूप वेळ जातो, मी अभ्यास कधी करणार. पण PYQ ॲनालिसिस करणं हा तुमच्या अभ्यासाचाच एक भाग आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण जर तुम्ही PYQ ॲनालिसिस करत नसाल, क्वेश्चन सोडवत नसाल, ते कुठे चुकतात, का चुकतात, आयोगाचा ट्रॅप काय असतो हे जर तुम्ही समजून घेत नसाल तर तुमचे मार्क्स येणार नाहीत, आणि मार्क्स नाही आले तर रिझल्ट नाही. रिझल्ट नाही म्हणजे एवढी जी मेहनत तुम्ही केलेली आहे वर्षभर ती मेहनत
अशीच तुमची गेली, पुढच्या वर्षी फिरसे तुम्हाला तेवढं सगळं करावं लागणार आहे. या गोष्टीची काळजी घ्या. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट, समजा तुम्ही जे वाचलंय हे तुम्हाला आठवतंय, तुम्ही एखादा टॉपिक वाचलात आणि मी तुम्हाला विचारलं तू जे वाचलेस तेव्हा आठवतंय का, तुम्ही म्हणाल हो आठवतंय, पण जर तुम्हाला स्वतःच्या शब्दात ते सांगता येत नसेल तर ही गोष्ट पण तुमच्यासाठी धोकादायक ठरेल. कारण ज्यावेळेला मी एखादा टॉपिक अभ्यासलेला आहे आणि मला तो आठवतोय असं मला वाटतं, पण जर तो मला सांगता येत नसेल माझ्या भाषेमध्ये, एक्झाम हॉलमध्ये मला त्याचं उत्तर आठवेल याची खात्री नाही आहे. म्हणजे फक्त माझं रीडिंग झालं आहे त्या टॉपिकचं, मला कुठे ते तरी बॅक ऑफ द माइंड असं वाटतं की हे मला येते. मग जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असतात आणि तिथे काय होतं मग आपलं, की जेव्हा तुम्ही क्वेश्चन रीड करता, रीड केल्या केल्या क्वेश्चन तुम्हाला ओळखीचा आहे असं वाटतं की हां हा टॉपिक मी वाचलेला आहे, क्वेश्चन ओळखीचा वाटतो. पण जेव्हा मी ऑप्शन्सकडे जाईन त्यावेळेला मला हे चारही ऑप्शन जे आहेत ते सेम वाटायला लागतात किंवा बरोबर वाटायला लागतात किंवा दोन ऑप्शनमध्ये माझं कन्फ्युजन होतं. म्हणजे जर एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासत असाल तर तो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दात एक्सप्लेन पण करता आला पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला ते जे एक्झाम हॉलमध्ये दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होणं, ओळखीचा वाटतोय प्रश्न पण बरोबर उत्तर येत नाही आहेत, हे जे प्रॉब्लेम होतात ना ते सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे कुठलाही टॉपिक रीडिंग तर करा, पण रिकॉल हे त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. मी मागच्या काही सेशनमध्ये सातत्याने तुम्हाला रिकॉल करा हे सांगते. याचं रिझन हे आहे की आपला रिझल्ट न येण्यापाठीमागे आपण अभ्यास करत नाही आहोत हे कारण नाही आहे, आपल्या अभ्यासाची मेथड चुकीची आहे हे कारण आहे. म्हणजे आपण मेहनत प्रचंड घेतोय पण ती मेहनत योग्य दिशेने नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर मला टेबलवरचा हा रिमोट उचलायचा आहे तर मला काहीतरी एक फोर्स त्याच्यावरती अप्लाय करणं गरजेचं आहे, बट त्या फोर्सची डिरेक्शन जी आहे ती त्याच्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा रिमोट टेबलवरती आहे आणि जर मी वरच्या बाजूने त्याला खाली असं दाबत असेल, मी फोर्स तर अप्लाय करते पण तो रिमोटवरती नाही येणार आहे, तो माझ्या हातात नाही येणार आहे. म्हणजे मला जो फोर्स अप्लाय करायचा आहे त्याची डिरेक्शन योग्य असली पाहिजे. सेम जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, तुमच्या अभ्यासाला तुम्ही मेहनत प्रचंड घेताय, तुम्ही बसताय 12-12 तास लायब्ररीमध्ये, पण ती जी मेहनत घेताय ती योग्य दिशेने आहे का हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जसं आता टेस्ट देण्यापेक्षा टेस्टच्या मार्क्सची भीती वाटते. बरेच स्टुडंट आहेत असे की मॅम टेस्ट, आत्ता आय थिंक आज सकाळीच मी एक मेसेज वाचला 90 डेज चॅलेंजमध्ये की मॅम जेव्हा मी टेस्ट पाहिली पहिल्या टॉपिकवरची जी तुम्ही इकॉनॉमिक्सची दिलेली, तर 20 पैकी मला 10 प्रश्नच ओळखीचे वाटले म्हणून मी ती टेस्टच नाही सोडवली. म्हणजे टेस्टच्या मार्क्सची तुम्हाला इतकी जास्त भीती वाटते की तुम्ही टेस्टच नाही देत आहात, तर ते चुकीचं आहे. म्हणजे माझा अभ्यास नाही झालेला म्हणून मी पेपरच नाही देते असं आहे, किंवा मला पेपर म्हणजे पेपरमध्ये किती मार्क्स येतील याची भीती वाटते म्हणून मी एक्झामच अटेम्प्ट नाही करत आहे, असा त्याचा अर्थ होतो. ज्या वेळेला तुम्ही टेस्ट देताय एखादी, लक्षात ठेवा तुमच्या टेस्टचा उद्देश, कुठलीही टेस्ट जेव्हा तुम्ही देताय तिचा उद्देश हा नाहीये की तुम्ही किती हुशार आहात हे चेक करायचं आहे. नाही, टेस्ट कशासाठी आहे, तुमचा अभ्यास जो आहे तो कुठे कमी पडतोय आणि मी कुठे आत्ता जास्त काम करणं गरजेचं आहे, कुठला भाग आहे जिथे मी थोडंसं आणखी मेहनत घेणं गरजेचं आहे, कुठला भाग आहे जिथे माझ्या चुका होत आहेत ज्या मी सुधारणं गरजेचं आहे तर माझे मार्क्स येतील, याच्यासाठी टेस्ट आहे. माझा टाइम मॅनेज होतोय का, मला तो स्ट्रेस हँडल करता येतोय का, ज्यावेळेला काहीतरी ट्रिकी क्वेश्चन येतोय त्यावेळेला मला प्रेझन्स ऑफ माइंड तिथे वापरता येते का, म्हणजे मला तिथे प्रेझेंट राहून विचार करता येतोय का की मी त्या ट्रॅपमध्ये फसत आहे. एखादा प्रश्न येतोय की जो मी वाचलेल्यातला आहे पण मला तिथे नाही येते, काहीतरी वेगळं विचारलं, म्हणजे मी वाचलेलं आहे पण तिथे त्याची रचना अशी की मला समजत नाही, मी ते इगोवरती घेतोय का, या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, याच्यासाठी टेस्ट द्यायची. त्यामुळे जर टेस्ट देण्यापेक्षा टेस्टच्या मार्क्सची भीती वाटत असेल तर ही पण अभ्यासातली एक चूक आहे जी लक्षात येत नाहीये. तुम्हाला समजून घ्यावं लागेल की माझा अभ्यास योग्य ट्रॅकवरती आहे की नाही. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, रोज खूप काम करताय पण प्रोग्रेस मोजता येत नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही खूप बिझी आहात स्टडीमध्ये. दिवसभरामध्ये तुम्हाला जर विचारलं की बाबा तुला वेळ आहे का, नाही मला अभ्यास आहे, तुला वेळ आहे का, नाही माझ्याकडे खूप अभ्यास आहे, दिवसभर काम करताय, टॉपिक कंप्लीट करताय, PYQ कंप्लीट करताय, रिव्हिजन करताय, सगळं करताय, पण याचं कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड तुमच्याकडे नाहीये, तर तुम्ही बिझी तर असाल पण तुम्ही प्रोडक्टिव्ह राहणार नाही. आणि बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह राहणं याच्यामध्ये डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला ती लाकूड तोडायची गोष्ट माहिती असेल, लाकडं तोडायला दिली, दिवसभर लाकडं तोडतोय,
त्याच्या कुऱ्हाडीला धारच नाही आहे, झाडं तोडून तोडून दमला, पण जेवढी झाडं तुटायला पाहिजेत तेवढी तुटली जात नाही आहेत, ती वाली गोष्ट. अब्राहम लिंकनच्या बाबतीत सांगितली जाते की मी माझ्या कुऱ्हाडीला 1 तास धार लावेन आणि परत बाकीचा वेळ जो आहे किंवा 3 तास धार लावेन आणि 1 तासात झाडं कापेन, असं काहीतरी ते. तर आपण दिवसभर काम करतोय, मी दिवसभर अभ्यासामध्ये आहे, मी दिवसभर पुस्तकांसोबत आहे, मी दिवसभर लायब्ररीमध्ये आहे, पण त्याच्यातून आउटपुट काय? म्हणजे जर मी दिवसभरामध्ये ठराविक टॉपिक वाचलेले आहेत आणि जर मला उद्या त्याच्यावरची टेस्ट द्यायची असेल तर त्या टेस्टमध्ये माझे मार्क्स येतील का? मी जे दिवसभर वाचलेलं आहे ते ॲक्च्युली माझ्या एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे का? म्हणजे ज्या टॉपिकवरती प्रश्नच विचारले जात नाही आहेत तेच टॉपिक मी रीड करत नाही आहे ना. हे सगळे प्रश्न तुम्हाला पाहिजेत आणि तुमची प्रोग्रेस जी आहे ती तुम्हाला ट्रॅक करता आली पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल की मी योग्य मार्गावरती आहे की नाही. प्रत्येक वेळेला स्वतःला चेक करा, कारण आपली गाडी अशी असते ना MPSC स्टुडंटची स्पेसिफिकली, जी भरकटते, फार लवकर डिस्ट्रॅक्ट होतात. सो जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, तुमच्या लक्षात आलं की हां या चुका MPSC ॲस्पिरंटच्या होतात ज्या मला करायच्या नाही आहेत, तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, तुम्हाला क्लिअरली माहिती की या चुका मला होऊ द्यायच्या नाही आहेत, पण 8 दिवसानंतर तुम्ही परत त्याच लूपमध्ये अडकताय आणि तुमच्या नकळतपणे तुम्ही त्या चुका करायला लागतात. आणि म्हणून मग हे 8-8 दिवसाला हे व्हिडिओ जे घेऊन येते मी, त्याचं रिझनच हे आहे की मी खूप वेळा नोटीस केले की स्टुडंट जेव्हा सुरुवात करतात, काही चुका होत आहेत, जाणीव करून दिली, ते ट्रॅकवरती येतात की हां ही चूक नाही झाली पाहिजे. पण 8 दिवसानंतर त्यांचं जे कन्फ्युजन असतं किंवा त्यांचे जे प्रश्न असतात ते सेम त्याच गोष्टींशी रिलेटेड असतात ज्या चुका ते आधी करत होते. म्हणजे त्या लूपमधून त्या काय म्हणतो आपण त्याला, त्या ज्या जाळ्यामध्ये का तुम्ही अडकलेले असतात त्याच्यातून तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणून हे तुम्हाला समजलं पाहिजे. सो याच्यासाठी एक सेल्फ टेस्ट द्यायची आहे तुम्हाला. जसं की इथे 7 प्रश्न आहेत, या 7 प्रश्नांची उत्तरं आत्ता सध्या लगेच द्या, ठीक आहे, आणि तुमचा स्कोर मला सांगा. आता इथे स्कोर मोजताना तुम्हाला होय आणि नाही, होयला तुमचा 1 मार्क असेल, जर तुमचं उत्तर होय असं असेल, नाही असेल तर 0 मार्क्स, 2 नाही, 0 मार्क्स तुमचे असतील, ठीक आहे. आता पहा, मी रोज लेक्चर पाहतो पण स्वतःचा अभ्यास जो आहे तो कमी होतो, याचं उत्तर जर हो असेल तर 1 लिहा, ठीक आहे. म्हणजे आत्ता कमेंटमध्ये नका लिहू, हे तुमच्याकडे लिहा, तुम्ही नंतर कन्सिडर करा की मी रोज लेक्चर पाहते पण स्वतःचा जो अभ्यास आहे, म्हणजे स्वतः पुस्तक घेऊन बसणे, हे होत नाही आहे. एकाच विषयासाठी मी खूप सोर्सेस वापरत आहे, जर तुम्ही वापरत असाल तर 1 लिहा. टॉपिक शिकूनही PYQ सोडवताना तुमचे जर मार्क्स कमी येत असतील तर 1 लिहा. जर नसतील कमी येत, म्हणजे बऱ्यापैकी 1-2च चुकतात असं असेल तर नाही लिहा, म्हणजे 0 करा. मी रिव्हिजन जी आहे ती सतत पुढे ढकलत आहे. काय विचार करून पुढे ढकलत आहे की मला आत्ता सिलेबस कंप्लीट करायचा आहे, मला आत्ता अभ्यास कंप्लीट करायचा आहे, मी रिव्हिजन नंतर करेन. जर असं करत असाल तर 1 लिहा. मला वाचलेलं आठवत नाही आणि स्वतःच्या शब्दात ते सांगता येत नाही, किंवा मला वाचलेलं आठवतं पण सांगता येत नाही, या दोन्ही कंडिशनमध्ये 1 लिहा. टेस्ट देण्यापेक्षा टेस्टच्या मार्क्सची भीती जास्त वाटते. टेस्ट म्हणजे ते एक्झाम एन्झायटी ज्याला आपण म्हणतो ती आहे मला, ठीक आहे. जर ती असेल तर S लिहा. माझ्या प्रोग्रेसचा स्पष्ट रेकॉर्ड माझ्याकडे नाही आहे. जर तो तुमच्याकडे नसेल तर 1 लिहा, जर तुमच्याकडे असेल तर 0 लिहा. आता हे जे 7 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलेले आहेत, जर तुमचा स्कोर 0 ते 2च्या दरम्यान असेल, म्हणजे तुमचे 1 किंवा 2च S असतील याच्यातले, बाकी सगळे नाही असतील, याचा अर्थ तुमचा अभ्यास अगदी योग्य दिशेने सुरू आहे. तो कंटिन्यू ठेवा, कसल्याही पद्धतीने काहीही बदलायची गरज नाही आहे. जर 3 ते 4च्या दरम्यान तुम्ही असाल तर लक्षात ठेवा, काही गोष्टी आहेत जिथे तुम्हाला सुधारण्याची गरज आहे. मग आता तुम्हाला पाहायचंय की याच्यात मी कुठे कुठे 1 केलेला आहे किंवा होला मी टिक केलेला आहे. जिथे तुम्ही होला टिक केलेलं असेल त्या गोष्टीमध्ये सुधारणा करा, आणि काय सुधारणा करायच्या हे मी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही 5, 6, 7च्या दरम्यान असाल तर तुमची स्टडी स्ट्रॅटेजी तुम्हाला तातडीने कम्प्लिटली बदलायची गरज आहे. कारण फक्त एवढ्या गोष्टी करून, म्हणजे जर या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही असाल तर तुमच्या लक्षातच येणार नाही की, म्हणजे तुम्हाला वाटणार की मी अभ्यास करत आहे, पण तुमचा अभ्यास चुकीच्या दिशेने जात असल्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर पडा, स्टडी स्ट्रॅटेजी चेंज करा आणि पुढच्या लिस्टमध्ये कसं नाव येईल याच्यासाठी प्रयत्न करा. आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की जेव्हा पण रिझल्ट येतो त्याच्यानंतर आपण फक्त आणि फक्त त्या ज्यांचा रिझल्ट आलेला आहे त्यांचं सेलिब्रेशन पाहतो, आणि त्या गोष्टी पाहून आपल्याला असं वाटतं की मला फक्त हा 1 दिवस पाहायचा. तो 1 दिवस म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला आतमधून माहिती पाहिजे की मला ती पोस्ट का पाहिजे, पहिली गोष्ट तर. कारण हे जे फोटोज बघून आपण जे मोटिवेट होतो ना, ते फार दिवसांसाठी राहत नाही ते मोटिवेशन.
पहिली गोष्ट तर. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा हे मोटिवेशन तुम्हाला पुश करण्यापेक्षा तुम्हाला डिप्रेशनकडे खूप घेऊन जाण्याची शक्यता असते. कारण काय होतं की आपल्याला फक्त ती चमक-धमक दिसते आणि ती नाहीये, त्याची कमतरता भासत राहते. आपल्याला कळत नाही की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे तुम्ही फक्त तो एक दिवस पाहताय रिझल्टचा, कुठल्याही स्टुडंटचा रिझल्ट आलेल्या दिवशी, त्याने जो संघर्ष केला ना एवढा मोठा तिथं पोहोचण्यासाठी, त्या लिस्टमध्ये येण्यासाठी, तो संघर्ष विजिबल नाहीये, तो संघर्ष कुणी दाखवतही नाहीये, तो तुम्हाला दिसतही नाहीये. तसा तुमचा आत्ता संघर्ष सुरू आहे. सो त्या संघर्षामध्ये मला किती स्ट्रॉंग राहता येईल आणि त्या संघर्ष म्हणजे हा जो माझा स्ट्रगलिंग फेज आहे याच्यामध्ये मला स्वतःवरती किती काम करायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्यावेळेला इथे तुम्ही काम कराल तो दिवस ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसणार आहे, पण तुम्ही फक्त फायनल रिझल्ट पाहताय आणि डिसाईड करतायत की मला हे पाहिजे, पण जो स्ट्रगलिंग फेज आहे तो तुम्ही फेस करायला तयार नाही आहात, त्याचा सामना करायला तुम्ही तयार नाही आहात, तर तुमचं काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे, काही गोष्टी फार स्पष्ट बोलले, कदाचित तुम्हाला थोड्याशा लागल्या असतील, वाईट वाटलं असेल, पण जे सत्य आहे ना ते बोलणं गरजेचं आहे. कधीतरी तुम्ही भानावरती येणं गरजेचं आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी बोलले. बाकी ग्रुप सी साठी वॉरियर स्पिरिट म्हणून एक प्लेलिस्ट आहे, तिथे सगळे लेक्चर्स जे आहेत प्रत्येक सब्जेक्टची स्ट्रॅटेजी वगैरे शेअर केलेली आहे. इव्हन 70 डेजसाठीची स्ट्रॅटेजी पण शेअर केलेली आहे. जर ते लेक्चर पाहिलेलं नसेल तर पाहून घ्या. तुम्हाला पुढचा स्टडी जो आहे तो फॉलो करण्यासाठी, तो प्लॅन करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी, PYQ अनालिसिस, टेस्ट सिरीज, सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी तो प्लॅन फार हेल्पफुल ठरेल. सो पाहिलं नसेल तर पाहून घ्या. शिवाय पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत जिथे मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात, ज्यांना तुम्ही प्रायोरिटीने करायला पाहिजे ते टॉपिक, त्याचे लेक्चर्स पण दिलेले आहेत. सो ते लेक्चर पाहिले नसतील तरी पाहून घ्या. पुढचे लेक्चर हवे असतील तर कमेंट करा, मी पुढचा पार्ट पण घेऊन येईन. आणि आजच्या लेक्चरनंतर तुमचा सेल्फ टेस्टचा स्कोर, तुम्ही कुठे आहात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण मग ज्या तुमच्या जास्त अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावरती पुढच्या लेक्चरमध्ये बोलता येईल. ठीक आहे. सो जर हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल आणि तुमचा अभ्यास आता योग्य दिशेने चाललाय की नाही हे तुम्हाला जर स्पष्ट झालेलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. असेच व्हिडिओज जे तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या स्वप्नपूर्तीमध्ये, तुमच्या ध्येयपूर्तीमध्ये तुम्हाला खूप जास्त हेल्प करतील, सपोर्ट करतील, मोटिवेट करतील, ते घेऊन येत असते मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.